नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। चालत्या आयशर ट्रकला भीषण आग, सावळदा फाट्यानजीक ट्रक जळून खाक। शहादा दोंडाईचा मार्गावरील सावळदा फाट्यानजीक शुक्रवारी सायंकाळी एका चालत्या आयशर ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली। ट्रकमध्ये जुन्या बॅटऱ्या व टायरचा साठा असल्याने आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले। या दुर्घटनेत ट्रकसह संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर उडी मारल्याने जीवितहानी टळली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आयशर ट्रक शहाद्याहून दोंडाईच्या दिशेने जुन्या बॅटऱ्या व टायर घेऊन जात होता। सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास सावळदा फाट्यानजीक पोहोचताच ट्रकमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणात आगीने संपूर्ण वाहनाला वेढले। ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर टायर व बॅटऱ्या असल्याने आगीची तीव्रता वाढली। दरम्यान बॅटऱ्यांचे स्फोट होऊ लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच शहादा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली। तसेच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक आणि त्यातील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले। रात्री उशिरापर्यंत सारंगखेडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते। लाला चव्हाण, प्रतिनिधी, शहादा। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।